चला तर बघूयात सॅमसंग फोल्ड 7 बद्दल. फोन बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने कम्प्लीट डिझाईन फोनचं चेंज केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे कम्प्लीट फोन स्लिम केलेला आहे. तर झाल्यावरती तुम्हाला कळेल की हा फोन किती स्लिम आहे. फक्त 4.2 mm फोन आहे हा. तर ह्याच्यामध्ये पाहू शकता इनर डिस्प्ले हा 8 इंचचा QXGA चा दिलेला आहे, म्हणजे फुल HDच्या वरचा डिस्प्ले तुम्हाला दिलेला आहे. 120 Hz LTPO डायनॅमिक एमोलेड 2x चा ब्राईट डिस्प्ले दिलेला आहे तुम्हाला. जर आउटर डिस्प्ले पाहायला गेलं तर 6.5 इंच FHD प्लस डायनॅमिक एमोलेडचा 2x आहे, म्हणजे तोही खूपच चांगला ब्राईट डिस्प्ले दिलेला आहे. 120 की फोल्डची ड्युरेबिलिटी बेटर करण्यासाठी त्यांनी आर्मर फ्लेक्स हिंज यूज केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आतापर्यंतचा सॅमसंगने लॉन्च केलेला सगळ्यात स्लिमेस्ट फोन म्हणजे सॅमसंग एज. त्यापेक्षाही सॅमसंग फोल्ड हा स्लिम आहे. तर बोलायला गेलं की फोन तर स्लिम आहे, पण बॅटरी अजिबात कंपनीने कमी केलेली नाहीये. आधीच्या सारखीच बॅटरी आहे. 4400 mAh ची बॅटरी आहे आणि 25 वॉटचा सपोर्ट दिलेला आहे. चार्जिंगचं बघायला गेलं तर कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण दिलेला आहे. 15 वॅटचा कंपनीचा वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे फोन. आधीच्या जनरेशनच्या फोल्डला पेन सपोर्ट होता, पण फोल्ड 7ला कंपनीने पेन सपोर्ट अजिबात दिलेला नाहीये. आधीचे जे फोल्ड होते 4 असू दे, 5 असू दे किंवा 6 असू दे, ते कम्प्लीट थिक मध्ये येत होते. आता हा एकदम असा सिंगल फोन असा तुम्हाला दिसून येऊ शकतो. इकडे कॅमेरा बाबतीत बोलायला गेलं तर कॅमेरा खूप सुपर दिलेला आहे. 3 कॅमेरे तुम्हाला मिळतात. त्यामध्ये 200 मेगापिक्सलचा मेन OISचा कॅमेरा दिलेला आहे. त्यानंतर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल, 10 मेगापिक्सल 3x टेलिफोटोज OISचा कॅमेरा दिलेला आहे. इकडे फोटोज बघू शकता तुम्ही, एकदम सुपर फोटोज आहेत. फोल्ड 6 सारखीच त्याला फोल्ड 7लाही 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग दिलेली आहे. तर व्हिडिओमध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत, पण थोडंसं व्हायब्रंट कलरमध्ये तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी दिसू शकते. तर आपण पाहू शकतो मोबाईल हा कंपनीने 3 कलरमध्ये लॉन्च केलेला आहे. सांगायला गेलं तर तुम्ही एकदा रिटेल स्टोअरला व्हिजिट करा, डेमो पहा आणि आज तुमचा फोल्ड 7 बाय करा.